मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केल्याची घोषणा केली आहे। सरकारकडून जरांगेंना आश्वासनं देण्यात आली, मात्र त्यांनी हा निर्णय जाहीर केला। आंदोलन सुरूच राहणार असल्याचं आणि आता मुंबईत आंदोलन करण्याचं देखील ते जरांगे यांनी सांगितलेलं आहे। पाहूयात यावरच हा स्पेशल रिपोर्ट। मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषणास्त्र उपसलंय। 6 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंची सरकारतर्फे 2 प्रतिनिधींनी भेट घेतली। भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार बजरंग सोनवणे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली। यावेळी सरकारकडून देण्यात आलेली आश्वासनं सुरेश धसांनी वाचून दाखवली। सरकारची नेमकी आश्वासनं काय? न्यायमूर्ती शिंदे समितीला 1 वर्षाची मुदतवाढ देण्याची कार्यवाही सुरू। हैदराबाद गॅजेटियर तपासून शिंदे समितीकडून अहवाल घेऊन उचित कारवाई करणार। मुख्यमंत्री दिल्लीत असूनही त्यांनी सर्व प्रस्ताव मागून घेत मान्यता दिली। मराठा आंदोलकांवरील केसेस तपासून मागे घेणार। कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर कक्षामार्फत कार्यवाही सुरू राहणार। कुणबी नोंदी शोधण्यासाठी माननीय न्यायमूर्ती शिंदे समितीला 1 वर्षाची मुदतवाढ देण्यासाठी मान्यता देण्याची कार्यवाही सुरू आहे। राज्याचे मुख्यमंत्री दिल्ली जरी प्रचारात असले तरी सुद्धा त्यांनी स्वतः सर्व प्रस्ताव मागून घेऊन त्याच्यावरती मान्यता दिलेली आहे। चौकटीतल्या ज्या मागण्या किंवा कोणीही करेल त्या मागण्या आम्ही निश्चितपणे मान्य करू। आमचं म्हणणं एवढंच आहे की शेवटी भारताचं संविधान आणि कायदा याच्या चौकटीतल्या मागण्या असल्या पाहिजेत। त्या असल्या तर जरूर त्याच्यावर योग्य प्रतिसाद हा सरकारच्या वतीनं मिळेल। दरम्यान मनोज जरांगेंनी उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा यावेळी केली आहे। उपोषण स्थगित करत असून बंद करत नसल्याचं ते यावेळी म्हणाले। त्याचबरोबर यापुढे अंतरवाली सराटीत उपोषण होणार नाही। आता उपोषण नाही तर समोरासमोर लढणार असल्याचं देखील जरांगे म्हणाले। वेळ पडल्यास मुंबईला जाऊन अंमलबजावणी करून येणार असा इशाराच मनोज जरांगे यांनी यावेळी दिलाय। ते मराठ्यांच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करतील आणि त्यांनी नाही केलं तर मराठ्याचे बैठक बोलून आम्ही लवकरच मुंबईला जाण्याची तारीख डिक्लेअर करणार। मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेलं आमरण उपोषण स्थगित केलंय, मात्र आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय। त्यामुळे आता यापुढे अंतरवालीत नाही तर मुंबईत लढाई लढणार असून आरक्षण मिळवणारच या मुद्द्यावर मनोज जरांगे ठाम आहेत। त्यामुळे आता सरकार काय भूमिका घेणार आणि जरांगेंचं पुढचं पाऊल काय असणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।